अशा सर्व मतदार बांधवांना सौ श्रद्धा महेश चोपदार यांच्यातर्फे आम्ही आवाहन करतो की तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत। तरी या प्रभागातल्या सर्व मतदारांना मी महेश भाऊसाहेब चोपदार शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं आवाहन करतो की सर्व लोकांनी या मतदारसंघातल्या सुज्ञ लोकांनी मतदारांनी आमच्या पाठीशी ताकद उभा करावी। अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत या प्रभागात आहे। आम्ही घरोघरी जाऊन लोकांचे आशीर्वाद घेत आहोत। लोक आम्हाला चांगल्या प्रतिसाद देत आहेत। परंतु या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आवर्जून सांगायच्या वाटतात की हे करत असताना मतदार एका बाजूनं मतदार आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे आणि आम्ही निवडून येण्याच्या परिस्थितीत आहोत, परंतु दुसऱ्या बाजूनं विरोधक कुटील डाव खेळत आहेत की आमच्या बाबतीत अफवा पसरवत आहेत की ह्यांना आम्ही पैसे दिले, 15 लाख दिले, 25 लाख दिले, आम्हीच उभा केलं आहे। विरोधक म्हणतात, सत्ताधारी म्हणतात की आमचेच आहेत। तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की महेश चोपदार हा व्यक्ती गेली 20 वर्ष तुळजापूरसाठी तळमळीनं कार्य करणारा हा कार्यकर्ता आहे आणि तुमची सत्ताधारी असतील ना तर विरोधक असतील यांची पात्रता नाही महेश चोपदारला विकत घ्यायची। आणि मला तर विरोधकांना काय बोलातच नाही, कारण की विरोधकांना ह्या प्रभागातले मतदारच उत्तर देणार आहेत आणि त्यांच्या बाबतीत काय नाही। परंतु मला हे व्हिडिओ ह्या प्रभागातल्या मतदारापर्यंत पोहोचवायचा होता की काही लोक म्हणले की तुमच्या बाबतीत अशा खोट्या-नाट्या आरोप त्याने करायला लागले। हे आरोप बिनबुड्याचे आहेत आणि याला कुठलाही आधार नाही। जर कुणी तसा असेल तर त्यानं माझ्या समोरासमोर येऊन त्याने ही गोष्ट करावी, मी त्याला तशाच पद्धतीत उत्तर द्यायला तयार आहे। आणि राहिला विषय ह्या प्रभागातला मतदार बंधू भगिनीचा, तर त्यांच्यासाठी आम्ही बांधील आहोत। तुम्ही एक सेवक म्हणून आम्हाला निवडून द्या। पुढील 5 वर्ष या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही कार्य करू। अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्या माध्यमातून आम्ही जाहीरनामा दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघातले सगळे प्रमुख प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा भर राहील, एवढीच विनंती करतो। आणि येत्या 2 तारखेला आमचं आव्हान आहे की घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावं अशी नम्र विनंती।